नमस्कार. आज आपण करणार आहोत उन्हाळा विशेष गुलकंद आईस्क्रीम. त्याकरिता मी इथं दूध, मलई, रोज सिरप, मिल्क पावडर, कॉर्नफ्लॉवर घेतले आहे. आता आपण एक जाड बुडाची कढई घेऊयात. 1 चमचा पाणी घालूयात. अर्धा लिटर दूध घालूयात. मंद आच करूयात आणि दुधाला छान उकळी येऊ देऊयात. हे पहा, छान अशी उकळी आली आहे. आपण यातली दुधावरची मलई पळीच्या सहाय्याने काढून घेऊया. पळीभर दूध काढून घेऊयात. गॅसची फ्लेम मंद करून दूध उकळू देऊयात. एका वाटीत 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 4 चमचे मिल्क पावडर, लागेल तेवढे थोडे थोडे असे दूध घेऊयात. छान असं मिक्स करून घेऊयात. शक्य तेवढ्या गुठळ्या काढून घेऊयात. हे पहा, आपलं दूध इथे छान असं मंद आचेवर उकळत आहे. तयार केलेले मिश्रण घालूयात. आता मात्र आपल्याला पळीच्या साहाय्याने सतत हे दूध ढवळत राहायचे आहे. दूध भांड्याला चिकटता कामा नये, यासाठी आपल्याला सतत हे दूध पळीच्या साहाय्याने ढवळत राहायचे आहे. शक्य तेवढ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. 5 ते 7 मिनिटात दूध छान असं घट्टसर असं होईल. आता आपण हे दूध गॅस बंद करूयात व गार होऊ देऊयात. एक अर्ध्या तासाने हे पहा, आपलं दूध छान गार झालंय व घट्ट असं झालेलं आहे. आता मिक्सरमध्ये छान असं वाटून घेऊयात. ही दुधावरची मलई घालूयात आपण. यामुळे चव खूप छान होते. हे पहा, छान असं मिक्सरमधनं फिरून घेतलं आहे. आता आपण घालणार आहोत रोज सिरप. तुम्ही गुलकंदही घालू शकता, पण ह्या रोज सिरपचा रिझल्ट खूप सुंदर येतो. यामुळे मी हा रोज सिरपच वापरते. छान असं ढवळून घेऊया, एकजीव करून घेऊया. रंग पहा किती सुरेख आला आहे. आता तुम्हाला हवे त्या आकारात किंवा डब्यात हे मिश्रण ओतून 7 ते 8 तास डीप फ्रीजमध्ये सेट करायला ठेवा. हे पहा, 8 तासानंतर आपलं आईस्क्रीम तयार झालं आहे. आणि माझ्या मुलाला मोह आवरत नाहीये की त्याच्याच डब्यात आईने आईस्क्रीम सेट करायला ठेवलंय. हो, हे पहा, दुसऱ्या डब्यातही मी आईस्क्रीम सेट केलेलं आहे. इतकं सुमधुर चवीचं, इतक्या भन्नाट चवीचं हे आईस्क्रीम होतं. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा.
रेसिपी आवडल्यास शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा व घरी नक्की बनवून पहा. धन्यवाद.